हॅलो माझ्या प्रिय बालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्राईड रायडर सर नवीन चॅप्टर डिस्काउंट आणि कमिशन. चॅप्टरचं नाव आहे डिस्काउंट, कमिशन अँड रिबेट. हा चॅप्टर अतिशय कामाचा आहे. येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी. त्याच्यासोबत जे विद्यार्थी कॉमर्स मध्ये जातील, आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, तर कॉमर्स साठी हा खूप चांगला चॅप्टर आहे आणि भविष्यात तुम्हाला प्रॉफिट लॉस कमिशन रिबेट या सगळ्या गोष्टींची गरज पडणार आहे आणि यासाठी या चॅप्टरचा अभ्यास. ऍक्च्युली प्रॉफिट मीन्स काय, लॉस मीन्स काय, डिस्काउंट मीन्स काय, कमिशन मीन्स काय, रिबेट मीन्स काय, सगळ्या गोष्टी. प्रॉफिट कशाला म्हणतात? एखादी वस्तू त्याच्या खरेदी किंमत पेक्षा जास्त भावात जर विकताय तर निश्चित तुम्हाला प्रॉफिट. खरेदी किंमत पेक्षा वस्तू कमी भावाने विकताय तर नक्कीच लॉस. म्हणजे सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस म्हणजे प्रोडक्ट बनण्यासाठी लागणारा खर्च, आणि कॉस्ट प्राइस मध्ये जर तुम्ही काही गोष्टी ऍड करताय तर त्याला म्हणतात प्रॉफिट. कॉस्ट प्राइस मध्ये काही गोष्टी कमी करताय तर त्याला म्हणतात लॉस. आणि त्याच पद्धतीचा हा चॅप्टर आहे डिस्काउंट आणि कमिशन. हा डिस्काउंट खूप महत्वाचा आहे. डिस्काउंट समजणं खूप आवश्यक आहे. डिस्काउंटचा अर्थ होतो की बाबा कोणती वस्तू एखाद्या दुकानदाराकडे जर गेलो आपण आणि जर हा पेन 100 रुपयाला विकत असेल तर आपण म्हणतो की सर साहेब आम्हाला डिस्काउंट द्या. डिस्काउंट दिल्याने कस्टमर वाढतात, डिस्काउंट दिल्याने सेल वाढतो, डिस्काउंट दिल्याने सेल मागचा प्रॉफिट सुद्धा वाढतो, बिझनेस सुद्धा वाढतो. ठीक आहे, आणि कस्टमर अजून अजून दुकानात जातात. ठीक आहे, त्यासाठी डिस्काउंट ही कन्सेप्ट असते. ऍक्च्युली ही कोणासाठी असते? जास्तीत जास्त सेल करण्यासाठी, बिझनेस मध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी डिस्काउंट द्यावा लागतो. आणि कमिशन म्हणजे काय? कमिशन ही अशी कन्सेप्ट आहे, एक तर एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू विकून देताना त्याला देणारा काहीतरी मोबदला जो असतो त्याला म्हणतात कमिशन. समजा हा पेन आहे, हा पेन मी न विकता एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून विकून घ्यायचा आहे. त्याला सांगतो यार माझ्याकडून सेल होणं शक्य नाही, तुला मी 10 रुपये कमिशन देईन, हा पेन कोणाला विक. ठीक आहे, तर मग त्याला 10 रुपये कमिशन द्यावं लागतं. कधी कधी असंही असते, घेणाऱ्याकडून कमिशन, देणाऱ्याकडून कमिशन, डबल कमिशन, त्याला ब्रोकरेज म्हणतात, दलाली म्हणतात. ठीक आहे, आणि रिबेट म्हणजे काय? रिबेट म्हणजे एक प्रकारची सवलत. काय सवलत? ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट, कमिशन आणि रिबेट. आणि थोडासा कन्सेप्ट आहे, पर्सेंटेजची कन्सेप्ट लक्षात ठेवायची. पर्सेंटेजची कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं बघा. डिस्काउंट, एक मिनिट थोडासा पेन मी हायलाइटर यूज करतो. डिस्काउंट काय? डिस्काउंट काय बघा. डिस्काउंटचा अर्थ होतो कोणत्याही गोष्टीत सूट भेटणे, सूट भेटणे. ठीक आहे, कमिशन म्हणजे काय? कमिशनचा अर्थ काय? कमिशन म्हणजे एखाद्या गोष्टीला विकताना त्याला देणारा आपण काहीतरी मोबदला, त्या मोबदल्याला म्हणायचं कमिशन. तर हा पण हा सेल करण्यासाठी असतो. आणि एक असं रिबेट. रिबेट म्हणजे सवलत. काय सवलत? तर तुम्हाला गव्हर्नमेंट सुद्धा सवलत देते. इन्कम टॅक्स वाल्यांना रिबेट भेटत असते. ठीक आहे, गव्हर्नमेंट सर्वंटला रिबेट भेटत असते, बिझनेसमॅनला रिबेट भेटत असते. हे सवलत जी असते त्या सवलतला म्हणतात रिबेट. ठीक आहे, कमिशन म्हणजे एक प्रकारचा मोबदला आणि डिस्काउंट म्हणजे कमिशन, डिस्काउंट म्हणजे सूट. ठीक आहे, तर बघूया विद्यार्थी मित्रांनो हा चॅप्टर लगेच. आणि या चॅप्टर मध्ये तुम्हाला पर्सेंटेजच्या काही कन्सेप्ट आहे त्या शिकणं आवश्यक. मार्क प्राइस अर्थ काय? आता समजा एखादं पुस्तक आहे राजा, एखादं पुस्तक घेतलंय, समजा ही एक डायरी घेतली, या डायरीवर लिहिलेलं आहे 150 रुपये एमआरपी. ठीक आहे, तर ही एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस. आणि ह्या मार्क प्राइस किंवा लेबल प्राइस काय, कारण की याच्यावर 150 रुपये लिहिलेले, हे या पुस्तकाची झाली किंमत. आता हे पुस्तक ज्यावेळी तुम्ही विकणार तर समोरचा व्यक्ती मला विचारणार सर आम्हाला किती पर्सेंट डिस्काउंट देणार, तर ते डिस्काउंट. ठीक आहे, म्हणजे काहीतरी कमी करून द्यावं लागेल. त्या कमी करणाऱ्या रकमेलाच काय म्हणतात? डिस्काउंट. काय डिस्काउंट? लक्ष द्या. तर मार्क प्राइसचा अर्थ कळाला. छापी किंमत, एखाद्या वस्तूची जी किंमत असते, जी मार्किंग केलेली किंमत असते, त्याच्यानंतर त्या वस्तूला तुम्ही लेबल लावलेला असता किंवा त्या पेनाने लिहा किंवा ऑलरेडी प्रिंटिंग कॉस्ट असेल, तर या सगळ्या गोष्टीला मार्क प्राइस.
मार्क प्राइस मध्ये कमी करणे आणि कमी करून विकणे याला म्हणतात सेल. ठीक आहे, म्हणजे मार्क प्राइस हे मी लक्षात ठेवा. मार्क प्राइस मायनस मार्क प्राइस मध्ये आपण कमी सवलत करत असतो, त्याला म्हणतात डिस्काउंट. तर मार्क प्राइस मध्ये डिस्काउंट जर दिलं तर त्याला म्हणतात सेलिंग प्राइस. काय म्हणणार बोला? सेलिंग प्राइस. हे मी लक्षात ठेवा. सेलिंग प्राइस, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि कन्सेप्ट नंबर दुसरी पर्सेंटेज साठी. तर पर्सेंटेज जे पण डिस्काउंट राहणार, तर डिस्काउंट हे नेहमी किती पर्सेंट राहणार, जे पण राहणार किती, 10%, 20%, 25% डिवायडेड बाय मार्क प्राइस घ्या. काय घेणार राजाओ? मार्क प्राइस इंटू 100 इंटू काय करणार? ठीक आहे, तर याला डिस्काउंट इन अमाउंट मध्ये भेटेल. हे डिस्काउंट इन, ठीक आहे. डिस्काउंट जर पर्सेंटेज मध्ये जर विचारलं तर डिस्काउंट 10% असेल, 20% असेल, तर टक्केवारी तुम्हाला पर्सेंट भेटून जाईल. ठीक आहे, तर डिस्काउंट डिवायडेड बाय मार्क प्राइस इंटू काय करणार? 100. समजा एखादी वस्तू, सपोज इथं मी घेणार मार्क प्राइस आहे 100 रुपये, त्याच्यात डिस्काउंट दिलं 20 रुपये, तर ती प्राइस झाली, सेलिंग प्राइस झाली 80. ती सेलिंग प्राइस किती झाली? 80. आणि त्याच्यावर जर डिस्काउंट आहे, डिस्काउंट किती रुपयाचं होतं? 20 रुपयाचं होतं. मार्क प्राइस किती? 100 गुणिले 100 किती टक्के झाले? तर हे झाले 20%. टक्केवारी जर काढायची तर नेहमी लक्षात ठेवा, डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू किती करणार? 100. आणि सेलिंग प्राइस जर काढायची तर मार्क प्राइस मायनस काय करणार? डिस्काउंट. त्याला काय म्हणणार तुम्ही? सेलिंग प्राइस. ठीक आहे, त्या दोन कन्सेप्ट कळाल्या. तर प्रॅक्टिस सेटचा पहिला प्रश्न बघूया. तुमच्याकडे परीक्षेत दिलेला आहे, तुम्हाला डोळ्याने दिसत असेल किंवा पुस्तक घेऊन तुम्ही थोडस बघा. थोडीशी फॉन्ट थोडासा कमी आहे, पण काही दिसेल तुम्हाला. मी ओरली पण सांगून तुम्हाला. ठीक आहे, तर बघूया. स्टार्ट करा. थोडस मी इरेज करतो याला आणि क्वेश्चन स्टार्ट करूया. त्या 15 ते 20 मिनिटात मी प्रॅक्टिस सेट संपतो. त्याच्यामुळे तुम्ही फक्त लक्ष द्या बाळांनो. जितकं तुमचं लक्ष राहणार तितकं बेस्ट. ठीक आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ओके, चला स्टार्ट करूया. ओके, येस और नो? मार्क प्राइस दिलेली राजा. मार्क प्राइस दिसतंय का? ब्लॅक कलर नाही दिसत. मार्क प्राइस व्हाईट कलर. मार्क प्राइस किती? मार्क प्राइस बोला 1700 रुपये. किती रुपये? 1700. आणि सेलिंग प्राइस आहे किती राजा? 1540. 1540. तर तुम्हाला काढायचे डिस्काउंट. तर डिस्काउंटचा अर्थ का तुम्हाला मी सांगितलं, मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस म्हणजेच काय असतं रे? डिस्काउंट. अतिशय सोप्या पद्धतीने सांग. झालंय बघा. 0 to 0 आणि 10तून 4 गेले, किती राहणार? 7. आणि एक कॅरी वापिस केला म्हणजे 7 मधून 6 गेले 1. बघा डिस्काउंट किती आहे? 160 रुपये डिस्काउंट. किती आहे? झाला बघा, पहिलाच प्रश्न झाला. किती आहे डिस्काउंट? देअरफॉर डिस्काउंट इज 160 रुपीज. किती आहे बघा. आन्सर चेकआउट करून घ्यायचा. आन्सर चेकआउट करून घ्या. यस नो? ओके सर, अगदी बरोबर आहे. झाला बघा पहिला प्रश्न. किती सोपा आहे. चला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन आहे. मार्क प्राइस आहे 990 रुपये आणि पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट आहे 10. ठीक आहे, 10%. किती पर्सेंटेज? फाइंड द सेलिंग प्राइस. तर लक्ष द्या, का सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या. ठीक आहे, दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक ठेवायचं पर्सेंटेज मध्ये आणि एक ठेवायचं रुपीज मध्ये. कशात ठेवणार बोला? एक गोष्ट माहिती लक्षात ठेवायची पर्सेंटेज मध्ये आणि एक मात्र लक्षात ठेवणार रुपीज मध्ये. ठीक आहे, तर पर्सेंटेज मार्क प्राइस समजा 100 आहे. किती पर्सेंट आहे? 100. त्याच्यावर किती पर्सेंट डिस्काउंट आहे? हा, म्हणजे जेव्हा सेलिंग प्राइस येणार ना, तर त्याच्या 10% डिस्काउंट. 100 मधून 10 वजा कर. 100 मधून 10 किती राहिले? 100 मधून 10 गेले तर 90. रुपीज किती दिलेले? कोणती प्राइस दिलेली? मार्क प्राइस. तर मार्क प्राइसच्या खाली लिहा किती रुपये? 990. काय काढायचं तुम्हाला? सेलिंग प्राइस काढायची. क्रॉस करा डायरेक्ट. काय करा? क्रॉस. सेलिंग प्राइस. हा, तर हे किती झालं? हे बघा
900 सोपी मेथड बघा, अतिशय सोपी मेथड. अशी मेथड तुमच्याजवळ कधीच भेटणार नाही, इतकी सोपी. 100 गुणिले x करा. 100 गुणिले समजा x म्हणजे सेलिंग प्राइस, 100 गुणिले x आणि 90 गुणिले 990. 90 गुणिले किती? 990. आता मला 100 मल्टिपल इकडून का होणार? डिवाइड. 90 गुणिले 990 भागिले 100. हा शून्य कट, हा कट, हा कट, हा कट. x इज इक्वल टू 9981 8. 9981 81 ने 8 किती रुपीज राहणार? तर लक्षात ठेवा सेलिंग प्राइस किती आहे? सेलिंग प्राइस किती राहणार? बोला, बोलत जा. किती राहणार? 891 रुपीज. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न करून दिलेला आहे. काय करणार बघा, मार्क प्राइसच्या खाली पर्सेंटेज आणि सेलिंग प्राइस एक गोष्ट लिहायची पर्सेंटेज मध्ये आणि एक गोष्ट लिहायची रुपीज मध्ये. तर मार्क प्राइस समजा 100% आहे, जी पण आहे ती, त्याच्यात डिस्काउंट देणार आपण. तर जे डिस्काउंट देणार सेलिंग प्राइस मध्ये डिस्काउंट ज्यावेळेस देणार तर मार्क प्राइस मायनस काय असते आपलं डिस्काउंट, म्हणजे काय असते? सेलिंग प्राइस भेटते. काय भेटते? सेलिंग प्राइस. ठीक आहे, इथं तुम्ही लिहू शकता लेट बी कन्सिडर सेलिंग प्राइस इज एक्स. सेलिंग प्राइस इज एक्स. सेलिंग प्राइस इज एक्स. बस झालं. अशी तुम्ही मेथड यूज करा. परत सांगू, लक्ष द्या. काय लिहिणार? हे बघा, मार्क प्राइस नंतर सेलिंग प्राइस. तर सेलिंग प्राइस म्हणजे काय असतं? सेलिंग प्राइस म्हणजे मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस मायनस काय? डिस्काउंट. एकदा लिहा पर्सेंटेज आणि एकदा लिहा रुपीज. तर पर्सेंटेज आणि रुपीज मध्ये लिहिताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. काय? पर्सेंटेज मार्क प्राइसचा 100 आहे, तर 100 मायनस डिस्काउंट किती आहे? 10. किती राहणार आहे? 90. किती राहणार? 90. आणि रुपीज दिलेले 990. तर काय काढा? एक्स काढा, क्रॉस गुणाकार करा. बस झाले. अतिशय सोपी टेक्निक आहे. पाहिजे तितका सोपा प्रश्न नाही, टेक्निक. नेक्स्ट बघा, सेलिंग प्राइस दिलेली आहे. किती आहे सेलिंग प्राइस? 900 रुपीज. 900 रुपीज. डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट दिलेला आहे किती आहे? 20%. डिस्काउंट दिला 20. काय विचारले? मार्क प्राइस. मार्क प्राइस लक्ष द्या, मी तुम्हाला आता शिकवलं तसं लक्ष द्या. एक लिहा मार्क प्राइस आणि एक लिहा सेलिंग प्राइस. आणि इथं लिहा पर्सेंटेज मध्ये लिहा आणि इथं रुपीज मध्ये लिहा काय जे आहे. ठीक आहे, या दोन गोष्टी समजून घ्यायच्या. मार्क प्राइसचं पर्सेंटेज नेहमी किती राहणार आहे? 100%. किती राहणार? 100%. किती टक्के डिस्काउंट देतोय आपण? हा, तर 100 मायनस 20 किती झाले? 80. किती झाले? 80 रुपीज. कोणती दिलेली? सेलिंग प्राइस. किती लिहा? सेलिंग प्राइस 900. काय विचारलं? मार्क प्राइस माहित नाही एक्स. तुम्ही लिहू शकता लेट बी कन्सिडर मार्क प्राइस इज एक्स. मार्क प्राइस इज एक्स. प्राइस इज एक्स. ही टेक्निकच यूज करावा आणि ही सोपी पण आहे. काय? कारण तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो सेलिंग प्राइस म्हणजे? काय? मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस मायनस डिस्काउंट म्हणजे काय राहणार आहे? सेलिंग प्राइस. ठीक आहे, तर बघा क्रॉसिंग करा. याचा आणि याचा क्रॉस गुणाकार करा. 100 गुणिले 900. 100 गुणिले 900 आणि 80 गुणिले एक्स. 80 गुणिले एक्स. मग ह्या 80 इकडे येऊन काय होतील? सांगा पटकन. डिवाइड होतील. काय होतील? इक्वल टू एक्स. हा शून्य कट, हा शून्य कट. काय झालं? 100 गुणिले 9 90. 100 गुणिले 90 आपण 8 किती झाले? 9000. किती झाले? 9000. आणि आपण 8 8 एक 8 किती उरले? 1. 8 एक 8 किती उरले? 2 उरले. 8 दोन्ही 16. किती उरले? 4. 8 पंचे 40. किती रुपये राहणार? 1125. किती रुपीज? 1125. एक्स म्हणजे कोण आहे? मार्क प्राइस. मार्क प्राइस किती राहणार? 1125. बघा राईट आहे का रॉंग? बघा मार्क प्राइस 1125. अगदी बरोबर आहे. मार्क प्राइस किती राहणार? 1125. हीच मेथड यूज करावा.
तुम्हाला शाळेत वेगळी शिकवली असेल, गायडामध्ये वेगळी असेल, तर मग तुम्ही जी सोपी मेथड सांगितली तीच यूज करा. ठीक आहे. फोर्थ आहे मार्क प्राइस ऑफ फॅन. किती दिलेलं आहे मार्क प्राइस? 3000 रुपये. किती रुपये? 3000 रुपीज. त्याच्यानंतर डिस्काउंट मात्र किती आहे? डिस्काउंट मात्र 12%. किती पर्सेंट आहे? 12. फाइंड द टोटल डिस्काउंट. डिस्काउंट काढायचं आहे. डिस्काउंट अमाऊंट मध्ये काढायचं. कशात काढायचे? अमाऊंट. आणि दुसरी गोष्ट प्राइस, सेलिंग प्राइस. कोणती प्राइस? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस काढायची फॅनची किती. बघा तुम्हाला सांगितलं डिस्काउंट जर काढायचं तुम्हाला, डिस्काउंट अमाऊंट मध्ये जर काढायचं, नेहमी लक्षात ठेवा जे पण पर्सेंटेज डिस्काउंट पर्सेंटेज मल्टिपल बाय मार्क प्राइस. मार्क प्राइस डिस्काउंट पर्सेंटेज डिस्काउंट अमाऊंट. काय भेटणार इथे? डिस्काउंट काय भेटणार? अमाऊंट. डिस्काउंट किती पर्सेंट आहे? 12%. 12/100 पहिले मार्क प्राइस. किती मार्क प्राइस? 3000 रुपीज. किती आहे? 3000. हे शून्य केले, हे शून्य केले. 12 गुणिले 30 किती झाले? 12 त्रिक 36 आणि 360 रुपीज. डिस्काउंट डिस्काउंट रुपीज किती? 360 रुपीज. डिस्काउंट किती रुपीज आहे? 360. आणि दुसरी गोष्ट काय विचारली? सेलिंग प्राइस किती? सेलिंग प्राइस किती राहणार? सेलिंग प्राइस किती राहणार? तर सेलिंग प्राइस जर काढायचं तुम्हाला माहिती आहे सेलिंग प्राइस साठी काय फॉर्म्युला आहे? मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस मायनस काय? डिस्काउंट. मार्क प्राइस किती? 3000. डिस्काउंट किती? 360. सेलिंग प्राइस किती राहणार? सेलिंग प्राइस तुमची राहणार 2640. 2640. बघा तर आन्सर राईट आहे का रॉंग? सेलिंग प्राइस 2640. 2640. किती नंबरचा प्रश्न आहे हा? क्वेश्चन नंबर 4. अगदी राईट आहे, बरोबर. हीच मेथड तुम्ही यूज केली, सोपी आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. द मार्क प्राइस ऑफ मिक्सर. मार्क प्राइस किती दिली मिक्सरची? 2300 रुपीज. कस्टमर परचेस फॉर म्हणजे सेलिंग प्राइस झाली किती झाली? 1955. फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर द कस्टमर. पहिले डिस्काउंट काढून घे. डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे किती? 2300 मधून 1955 रुपीज मायनस करा. किती आहे? ते 45 रुपये आणि ते 300 म्हणजे 345. 1955 आहे ना, 2000 करायला किती राहणार? 45. ते 345. आता तुम्हाला पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काढायचं आहे. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट जर काढायचं आहे तुम्हाला माहिती आहे डिस्काउंट अपॉन कॉस्ट मार्क प्राइस. मार्क प्राइस इंटू किती करणार? 100. इंटू किती करणार? 100. डिस्काउंट किती आहे? 345. मार्क प्राइस किती आहे? 2300. किती आहे? 2300 इंटू किती? 100. हे 0 गेले, 0 गेले. 23 आहे का? 23. किती उरले? 11. 115. 23 पाहिजे 115 म्हणजे 15%. डिस्काउंट किती आलं राजा? डिस्काउंट पर्सेंटेज किती आहे? 15%. किती पर्सेंट? 15. ठीक आहे, झालं. सोपी मेथड आहे राजा, अवघड नाही, अतिशय सोपं आहे आणि याच पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस म्हणजेच काय असतं? डिस्काउंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 आहे तुमच्या डोळ्यासमोर. अ शॉपकीपर गिव्ह 11% डिस्काउंट. डिस्काउंट पर्सेंटेज दिलेला आहे बाळांनो 11%. टीव्ही सेट इज द कॉस्ट प्राइस ऑफ कॉस्ट प्राइस म्हणजे काही वेगळं नाही बाळांनो, सेलिंग प्राइस समजा. सेलिंग प्राइस ऑफ टीव्ही सेट किती आहे? सेलिंग प्राइस किती आहे? 22,250. मार्क प्राइस काढायचं आहे. काय काढायचंय बोला? मार्क प्राइस काढायचा. मार्क प्राइस माहित नाही म्हणून तुम्ही कन्सिडर करा एक्स. किती आहे? एक्स. तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगतो मी. मार्क प्राइस नंतर सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे? सेलिंग प्राइस म्हणजे काय असतं? सेलिंग प्राइस म्हणजे मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मार्क प्राइस मायनस काय असते? डिस्काउंट. दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक रुपीज मध्ये आणि एक पर्सेंटेज मध्ये. काय मार्क प्राइस माहित नाही, एक्स आहे. किती आहे राजा बोला?
हा एक चार्ट लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात नका ठेवा. मार्क प्राइस माहित नाही एक्स आहे, सेलिंग प्राइस किती आहे तर त्याच्यात ते डिस्काउंट देत आहे. इथं मार्क प्राइस किती राहणार 100%. किती राहणार बाळांनो, किती राहणार 100%. आता मार्क प्राइस जर 100% आहे तर 100% डिस्काउंट किती आहे 11%. 100 मधून 11 गेले किती राहणार 89%. किती टक्के 89. आणि सेलिंग प्राइस किती राहणार तर सेलिंग प्राइस किती दिलेली तुम्हाला 22,250. 22,200 बस, काहीच नाही, क्रॉस गुणाकार करायचा, बाकी काहीच करायचं. सांगा क्रॉस गुणाकार सांगा. x गुणिले 89, x गुणिले 89 नंतर 22,250 गुणिले किती रे 100 गुणिले किती 100. हा हे 89 इकडे आलं. 22,250 गुणिले 100 अपॉन 89. ठीक आहे, तर डायरेक्ट भाग द्या काय. हा 89 एक्स इक्वल तर 89 गुणिले 22,250 तर बघा 9 आहे 90 हे 89. तर हा जो रिझल्ट आहे 89 दोन्ही करा. 89 गुणिले 2 किती होतात 9 दुनी 18, 8 दुनी 16 आणि 1 17 178 होता. इथं 225. बरं 225 मधून 178 वजा करा. हे 15 तून 8 गेले 7 आणि हे 12 तून 8 गेले 7 77 होते. ठीक आहे 77 2 तर 772. 89 गुणिले 5 करा. 9 5 45 5 आणि 8 5 44. म्हणजे ही जी अमाऊंट येते राजा ही असते 25,000. किती असणार 25. बघा आन्सर आहे का किती राहणार x = 500. तर बरोबर आहे. तर टीव्ही सेट कितीला आहे 22,250 आणि बरोबर आन्सर आलेला आहे. मार्क प्राइस मात्र किती 25,000. मार्क प्राइस किती राहणार, मार्क प्राइस किती राहणार 25,000. किती राहणार 25,000. ठीक आहे ओके कळलं. हे पहा डिस्काउंट आहे 11%. कॉस्ट प्राइस सेलिंग म्हणजे सेलिंग प्राइस 22,200. मार्क प्राइस माहित नाही, मार्क प्राइस x आहे. सेलिंग प्राइस 22,250 आहे. टक्केवारी ठेवा 100%. 100तून 11 मायनस केले किती राहिले 89. क्रॉस गुणाकार काय केला आणि कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे तर हे तुमचा आला आन्सर. डायरेक्टली पण करू शकता तुम्ही. 89 गुणिले 250 जर करताय 89 गुणिले 250 जर करताय. ठीक आहे 0 0 आणि 25 225 25 8 200 25 चौक 100 8 200 200 आणि हे 22 222 म्हणजे 22,500 बरोबर 22,250 ही बरोबर. ठीक आहे तर मी लक्षात ठेवा हे जो भाग जो बसला तो मात्र आला 225. त्याला 225 225 गुणिले 100 केलं तर तरी 225 नाही 250. हे तर 250 पाहिजे 250 गुणिले 100 म्हणजे किती आला. ओके चल पुढचा प्रश्न बघूया. अतिशय सोपा आहे. हा प्रश्न सोपा आहे. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट 10% ऑन मार्क प्राइस कस्टमर गेट टोटल डिस्काउंट 17 रुपीज. डिस्काउंट रुपीज मध्ये पण दिलेले किती आहे 17. बघा रेड पेन घेऊ. हा मार्क प्राइस किती आहे therefore पूर्ण प्रश्न वाचून घ्या. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट 10% मार्क प्राइस मध्ये 10% डिस्काउंट कस्टमर गेट टोटल डिस्काउंट किती आहे 17 रुपीज. ठीक आहे फाइंड द कॉस्ट प्राइस कस्टमर द फॉलोइंग बॉक्सेस आर appropriate number of complete the activity. Suppose mark price of the item 100 rupees. मार्क प्राइस किती 100 त्याच्यावर डिस्काउंट किती आहे 10. therefore कस्टमर दॅट आयटम कॉस्ट किती 100 त्याच्यातून डिस्काउंट किती आले 10 तर किती रुपये भेटले 90. when discount is 10 then selling price is किती 90. सेलिंग प्राइस किती आली 90. सेलिंग प्राइस किती आहे सेलिंग प्राइस क्वेश्चन नंबर बरोबर. हा हे 10 आणि हे 90 बरोबर आहे. नंतर आता सपोज वेन ही डिस्काउंट रुपीज किती दिलेले 17 रुपये दिले 17 देन सेलिंग प्राइस इज x. ठीक आहे तर सेलिंग प्राइस किती दिलेले x.
तर मग एक्स आहे इथे किती राहणार डिस्काउंट 90 किती लिहिणार 90 आणि इथं किती रुपये दिलेले 17 आणि इथे किती आहे 10 इथे किती राहणार 10 तर मग यांचा तिरपा गुणाकार करा याचा आणि याचा म्हणजे एक्स ची किंमत काढायची 90 गुणिले 17 करा भागिले किती 10 शून्य शून्य कट 17 नाम किती होता 103 17 नाम किती होतात 103 झाला हा प्रश्न झाला बघा काय दिलेलं डिस्काउंट 10% दिले टोटल कस्टमर जी मार्क प्राइस किती 100 होती 100 वरून 10 90 कस्टमर डिस्काउंट किती दिलेले 10 सेलिंग प्राइस किती राहणार 90 100 रुपये 10 गेले तर 90 बरोबर हां सपोज दॅट डिस्काउंट इज 70 तर सेलिंग प्राइस 17 आहे मग हे कितीला आहे 90 ला x 10 ला किती ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघा कोणता आहे लास्ट क्वेश्चन आहे का क्वेश्चन नंबर बघा किती आहे 8 शेवटचा प्रश्न बघा शॉपकीपर डिसाइड टू सेल सर्टन आयटम सर्टन प्राइस ही गेट्स प्राइस ऑन आयटम इंक्रीजिंग डिसाइड बाय प्राइस 25% किती पर्सेंट इंक्रीज करतोय तो 25% इंक्रीज करतोय किती टक्के 25% इंक्रीज करतोय काय हां इंक्रीजिंग प्राइस किती पर्सेंट आहे 25%. बरं मला सांगा 100ची वस्तू 25% ला एक्स्ट्रा वाढताय किती राहणार 25% एक्स्ट्रा गेली म्हणजे हे 100 कट त्याच्यात 25 रुपये ऍड होत आहे इन्क्रीज होत आहे म्हणजे ऍड होणार 25 प्लस 100 किती झाले 100 किती झाले 100 while selling the item he offering 20% डिस्काउंट आता त्या 120 25 ला किती 20% डिस्काउंट आहे 20 आपण किती राहणार 100 तर 20 एक 20 20 अपाची किती झाली 100 5 एक 5 5 दोन्ही किती झाले 10 दोन उरले 5 5 किती 25 5 5 25 म्हणजे 100 ची गोष्ट 25% डिस्काउंट करतोय आपण तर 100 मधून 25 गेले उरताच किती परत किती आला 100 परत किती आला 100 मग ह्या बिझनेस मध्ये 100 ची वस्तू होती ती 25% इन्क्रीज केली म्हणजे ती झाली 125 परत 125 वर 20% डिस्काउंट दिला ते झालं परत 100 म्हणजे 100ला वस्तू होती 100लाच विकतोय याचा अर्थ काय तर ह्या बिझनेस मध्ये काही झालं का फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंटेज गेट द डिसाइड प्राइस 0% किती 0 का बर 0% का बर सांगा म्हणजे कॉस्ट प्राइस 100 होती सेलिंग पण 100 आहे तर 100 मधून 100 गेले किती पर्सेंटेज आलं किती 0 म्हणजे 0% ऑन डिसाइडेड प्राइस काय डिसाइडेड प्राइस ठीक आहे कळलं सोपा होता प्रश्न बघा असे करू शकले असते तुम्ही 100 ला गेले 100 आपण 100 परत 20% डिस्काउंट दिलं ठीक आहे 80 आपण 100 केलं ठीक आहे तर याचा आणि याचा गुणाकार केला हा कट झाला ठीक आहे 8 आपण किती होत आहे 40 हां 8 दुने 16 4 किती झाले 20 2 8 1 8 2 किती झाले 10 1000 भागिले 1000 तर हेच एक काहीच नाही ऍज इट इज ठीक आहे म्हणजे जेवढे आहे तेवढंच म्हणजे जी वस्तू कॉस्टली होती ती सेलिंग आहे शॉपकीपर डिसाइड सेल सर्टन आयटम सर्टन प्राइस ही टॅग ऑन द प्राइस आयटम इन्क्रीजिंग डिसाइडेड 25%. बरेचसे लोक असतात दिवाळी धमाका ऑफर करतात वस्तू स्वस्त विकण्यासाठी लोकांना ऑफर देण्यासाठी काय करतात दुकानदार पहिले त्या वस्तूची किंमत वाढवून टाकतात मग असाच एक दुकानदार आहे तुमच्यासारखा त्याने 25% एखाद्या आता दिवाळी येणार आहे दिवाळीचे कपडे समजा हा जॅकेट आहे किंवा ड्रेस आहे तर हा ड्रेस समजा 5000 रुपयाचा आहे तर याच्यावर 25% प्राइस पहिलीच वाढवून टाकायची आणि नंतर काय करायचं लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी बाहेर मोठा बोर्ड लावतो 20% डिस्काउंट तर शेवटी काय राहणार 25% वाढवली आणि नंतर 20% कमी केली म्हणजे हा बोर्ड 5000लाच पडणार ठीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न असतात बाळांनो तर इथं हा पहिली एक्सरसाइज तुमची संपलेली आहे तर तुम्ही प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन हे ऍप्लिकेशन स्टोर करून घ्या त्याच्यात सगळे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल राहतील स्टडी मटेरियल राहणार टेस्ट सिरीज राहणार ठीक आहे दुसरी गोष्ट प्राईड रायडर हे
युट्यूब चॅनल जे आहे प्राईड रायडर सर ते कंटिन्युअसली बघत राहा. 8वी 9वी 10वीच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करतोय. एक क्वेश्चन अतिशय इझी आणि वेगळ्या टेक्निकली शिकवतोय. ठीक आहे, जी मेथड तुम्हाला शाळेत शिकवतात त्याच्यापेक्षा बेस्ट आणि सिंपल आणि इझी मेथडने तुम्हाला टीचिंग करण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हावं. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने तुम्ही कंटिन्यू अभ्यास करा.